ठाण्यातील ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी आरोग्य केंद्रासाठी कंटेनर आलं होतं। ते काल पाहू शकतो या ठिकाणी जे कंटेनर बसून आलं ते म्हणजे नाना नानी पार्क आहे आणि याच ठिकाणी लहान मुलं देखील खेळायचे, मात्र त्यांचे सामान खेळायचे सर्व सडलेले आहेत आणि त्याच ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरून आता या ठिकाणी बाजूलाच कंटेनर बसवण्यात आलं आहे। मात्र हे जे कंटेनर जे बसवण्यात आलं ते शौचालयाच्या बाजूला आहे आणि हे शौचालयाच्या बाजूला असल्या कारणास्तव कुठंतरी बाजूला असणं गरजेचं असा म्हणत विरोध या ठिकाणी ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी केलं होतं। मात्र काल मोठ्यापर्यंत शिवसेना शिंदे गट असेल या शिवसेना ठाकरे गट आमने सामने आलेलं पाहायला मिळत होते। पोलिसांच्या मध्यस्थीने पुन्हा वाद मिटवल्याच्या नंतर दोघांच्या ज्या तक्रारी घेतलेल्या आहेत पोलिसांनी, वागळे पोलिसांनी, मात्र ह्या ठिकाणी शौचालय आणि शौचालयाच्या बाजूला हे आरोग्य केंद्र म्हणजे कुठंतरी आरोग्यासाठी धोकादायक असं देखील बोललं जातं आणि या ठिकाणची जागा ही व्यवस्थित नसून त्या इतर हलवण्याची मागणी देखील ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी खुसपे यांनी केलेली आहे। तर काल या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक असतील अनिल भोर असतील, तसेच या ठिकाणी शिवसेना सचिव राम रेपाळे होते, माजी नगरसेवक अशोक वैती देखील होते। मात्र हे जे कंटेनर हे या ठिकाणी सध्या तरी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र ही जागा जी आहे जी चुकीची आहे। या बाजूला देखील शौचालय आहे, पलीकडे देखील शौचालय आहे, दोन्ही बाजूला शौचालयामध्ये आरोग्य केंद्रचं जे कंटेनर जे ते बसवण्यात आलेलं आहे आणि ह्या ठिकाणची जागा पाहू शकतो ही नाना नानी पार्क छोटं गार्डन होतं आणि त्याच बाजूला हे कंटेनर बसवण्याचा घाट जे ते शिवसेनेकडनं केला जातो, महानगरपालिकेकडनं सर्वे करून ह्या जागेचा कंटेनर बसले। मात्र ही जागा मुळात कशी आहे, कुठून लोक येऊ शकतात, ही जागा पाहू शकतो। नाला आहे बाजूला आणि नाल्याच्या बाजूनी हे कंटेनर बसवण्यात आलेलं आहे। ही जागा पाहू शकतो आणि हे कंटेनर चिटकूनच हे नाल्याच्या बाजूला आहे, त्यामुळे घाणीचं साम्राज्य आहे। दुसरीकडे दोन्ही शौचालय आहेत आणि या दोन्ही शौचालयाच्या मधोमध हे कंटेनर ठेवण्यात आलेलं आहे आणि आरोग्याच्या संदर्भात या ठिकाणी तपासणी असेल लोकांची या ठिकाणी केली जाणार आहे। हे कंटेनर जे ते ठाणे शहरात अनेक ठिकाणी आलेले आहेत। अगोदर देखील या कंटेनरला घेऊन अनेक ठिकाणी वाद झाला होता। केंद्रातनं हा निधी आलेला आहे महानगरपालिकेला आणि हे कंटेनर खासदाराच्या मार्फत पाठपुरावा करून महानगरपालिकेचे स्थानिक नगरसेवक असतील त्यांच्या वॉर्डामध्ये बसवण्यात आलेलं आहे। हे जे आरोग्य केंद्र बोललं जातं, ह्या आरोग्य केंद्राची जागा मुळातच चुकीच्या ठिकाणी असं देखील आरोप या ठिकाणी केला गेलेला आहे आणि हे शौचालय जे आहे त्याच्या बाजूला ठेवण्यात आल्या कारणास्तव काल मोठा वाद जो आहे तो निर्माण झाला होता। मात्र सध्या ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे असतील, स्थानिक नगरसेवक या ठिकाणी शहाजी खुसपे हे देखील आलेले आहेत आणि याच ठिकाणी स्थानिक नागरिक देखील आहे आणि आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। या ठिकाणी केदार दिघे आपल्यासोबत जोडले गेले, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख। काल वाद झाला होता दिघे साहेब, काल वाद निर्माण झाला होता मोठा। स्थानिक नगरसेवक शहाजी खुसपे यांनी सुचवल्यानुसार जागा जी आहे ती अयोग्य आहे या ठिकाणी असं म्हणलं आलं होतं, तरीसुद्धा हे कंटेनर काल या ठिकाणी ठेवण्यात आलं। तुमची मूळ मागणी कशी असणार आहे, महानगरपालिकेशी काय या संदर्भात चर्चा करणार का या ठिकाणी महापालिका आयुक्तांशी? सर्वप्रथम तर TV9च्या माध्यमातून उभ्या ठाणेकर जनतेला मी खरोखर धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांच्यापर्यंत हे सांगू इच्छितो की आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आमचे नगरसेवक सन्माननीय गणेशजी खुसपे यांचा खरोखर अभिमान आहे, कारण की लोकहिताची कामं कशी करावी याचा एक बुलंद आवाज त्यांनी या महानगरपालिकेमध्ये गाजवलेला आहे। तुम्ही बघा, ह्यांचा मूलभूत हेतू असा होता की या ज्ञानेश्वर नगरमध्ये मुलांना खेळण्यासाठी जागा नव्हती, लोकांना बसण्यासाठी जागा नव्हती। तिकडे ही जी जागा आहे जिकडे हा कंटेनर आपण आत्ता बघताय, ह्या इकडे मुलं खेळत होती, ते 10 दिवसाअगोदर ह्या लोकांनी कॉन्क्रीट करून टाकलं। तिकडे मुलांसाठी असलेले पाळणे झोपाळे जे काय होते ते तुटलेल्या अवस्थेत आहेत, ते खराब अवस्थेत आहेत। हे आरोग्य केंद्र आपण जिकडे म्हणताय, जिकडे लोकांच्या आरोग्याचा विषय आपण करताय, त्याच्या बाजूला लागतच इकडे नाला आहे जो भरलेला आहे कचऱ्यानी, म्हणजे कोट्यवधी रुपये जे हे सांगत असतात अख्ख्या ठाणेकरांना की आम्ही करोडो रुपये टाकले नाले सफाईला, ते जर का तुम्ही वस्तुस्थिती बघितली तर ह्याच्यामधनं यांचा भोंगळ कारभार आपल्या समोर येतो। त्याही पलीकडे जाऊन मुख्यतः गोष्ट अशी आहे की गणेश खुसपेजींचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आरोग्य जर का केंद्र बनवायचं होतं, लोकांच्या फायद्याचं जर का ठरायला पाहिजे, ते मूळ रस्त्याला पाहिजे, मुख्य रस्त्याला, त्याच्यासाठी जागा देखील आहे। हेच कंटेनर जर का तुम्ही वरती टाकलं तर येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती, वयस्कर, लहान मुलं यांना कोणालाही उद्या आरोग्याच्या बाबतीत काही तक्रार असेल तर तो त्वरित त्याच्याकडे जाऊ शकतो। ते न करता तुम्ही या शौचालयाच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की ह्या रस्त्याच्या माध्यमातून आपण शौचालयामधनं
बाहेर निघतो आणि या शौचालयामधनंच ह्याची एंट्री आहे कुठची आरोग्य केंद्राची. म्हणजे लोक आपलं आरोग्य चांगलं करण्यासाठी येत आहेत की खराब करता करता अजून बिघडवण्यासाठी येत आहेत, हा एक मूळ प्रश्न आहे. नवल या गोष्टीचं वाटतं जे लहानातल्या लहान आणि वयोवृद्धांना ही गोष्ट कळू शकते ते ह्या खुर्चीमध्ये बसलेले हे तज्ज्ञ जे अधिकारी जे म्हणतात ह्यांना जर का कळू नाही शकत. आणि विरोधक यांना आम्ही गणेशजी खुसबे यांचं म्हणणं आहे आणि स्थानिक आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करू. जेव्हा लोकहिताचा प्रश्न येतो आम्हाला राजकारण करायचं नाही, पण ह्यांच्या राजकारणाच्या भोवती लोकांचे हाल होत आहेत हे दिसून येतं. मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सर्वे केलेला होता, सर्वे केल्यानंतर आरोग्य विभागाशी बोलणं केलं, त्याच्यानंतर जी जागा आहे ती चांगली निवडली गेली होती, अशा प्रकारचा दावा त्यांनी केलेला आणि कुठेतरी स्टंटबाजी करत नाही आम्ही, असं देखील त्यांचं म्हणणं आहे. साहेब खरोखर एवढी सुंदर जागा आहे, म्हणजे शौचालयामधनं आरोग्य केंद्राला तुम्हाला मूलभूत एंट्री मिळते, प्रवेश मिळतो. एवढी सुंदर जागा जर का या लोकांनी सर्वे करून काढला असेल तर त्या आरोग्य अधिकाऱ्याला पहिल्यांदा पदावरनं पदोन्नत काढून टाकलं पाहिजे, कारण की तो पहिलं ते त्या खुर्चीवरती बसण्याच्या लायकीचा नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. जर का एखाद्या अधिकाऱ्याला समजत नसेल की लोकांचं हित कशात आणि त्यांचं आरोग्य कसं जपावं, जर का शौचालयामधनं तो एंट्री देऊन हा सर्वे रिपोर्ट जर का देत असेल तर मला असं वाटतं आयुक्तांनी त्याच्यावरती कडक कारवाई करावी. आणि लोकांनी जरी आयुक्तांनी नाही केली किंवा करतील ही जी अपेक्षा आम्ही बाळगून चाललो जरी नाही केली तरी सर्व ठाणेकर जनताना आणि उभ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की हे असे बकवास जे अधिकारी बसलेले आहेत त्यांच्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. त्याची जागा दाखवू शकता शौचालयाच्या कुठून? आपण याल ना गणेशजी याल. स्थानिक नगरसेवक देखील आहेत, ते देखील आता ही जागा दाखवत आहे. काल मुख्य हा नाला हा तुम्ही हे दाखवा, म्हणजे ज्या ठिकाणी आहे ना या ठिकाणी नाला आहे, बाजूला शौचालय आहे, त्यामुळे अशा घाणेरड्या ठिकाणी म्हणजे गलिच्छ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारणं कितपत योग्य अयोग्य असा देखील सवाल उपस्थित होत आहे. पाहू शकतात स्वतः स्थानिक नगरसेवक. हा नाला आणि ही आरोग्य केंद्राची एंट्री. मागे तुमच्या हिचा ते शौचालय आहे, ते सुद्धा एक शौचालय आहे आणि हा नाला आणि हे की एंट्री आणि ह्याला मुख्य रस्त्यावरून यायला हा शौचालयातून मार्ग आहे, जे आता आपण खाली उतरलो ना तेच आहे. इथे हा जो एक ह्याला बॅरियर हा प्रकार नाही आहे, पण हे आरोग्य केंद्राला जागाच होऊ शकत नाही. ह्या साईडचं हे एक दाखवा भेटे बघा, दुतर्फा दाखवू शकतो. हा नाला जो आहे तो पूर्ण कचऱ्याने भरलेला आहे आणि नाल्यामध्ये सांडपाणी वाहत आहे, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनी अयोग्य अशी जागा असल्याचं देखील त्यांनी निदर्शनास आणले. मात्र महानगरपालिकेशी काय जाब विचारणार आहे हे आपण त्यांची बातचीत करणार. सर काय महापालिकेशी काय जाब विचारणार आहे का, जाणार आहे का तुम्ही आता? 100% आमचे स्थानिक नगरसेवक गणेशजी खुसबे, आमचे संजय दळवी असतील, प्रतीक राणे, व्यंकट कांबळे असे आमचे सगळे पदाधिकारी स्थानिक, अशोक जाधव असतील, अमोल इंगे, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की तुमच्याकडे हे जे तज्ज्ञ अधिकारी जे बसवले जे अशा पद्धतीची तर्कवितर्क बुद्धी लावतात आणि सांगतात की लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत काळजी आहे, तर त्यांना हे शुद्ध दिसतंय का, हे स्वच्छ दिसतंय का? लोकांच्या आरोग्य धोक्यात टाकण्याचं काम त्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही घेतलंय की कोणाला तसं कॉन्ट्रॅक्ट दिलंय जेणेकरून तो कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी पैसे बनवू शकतोय का, असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि त्याच्या बाबतीत दाद मागायला आम्ही जाणार आहोत. आरोग्य केंद्रामध्ये शिरतानाच पहिलंच तोंडाला रुमाल लावून त्यांना शिरावं लागेल, हीच मोठी मुळात गोष्ट म्हणजे ह्याच्यावरनं दिसून येतं की हे जी लोक बिचारी जी राहत आहेत तिकडे त्यांचं आरोग्य किती धोक्यात आहेत आणि नको ती नौटंकी करण्यासाठी हे ठाणे महानगरपालिका अशा पद्धतीची नौटंकी करून दाखवत असेल की आम्ही काहीतरी मोठं करतोय, तर पहिल्यांदा त्यांनी त्यांचा अभ्यास करावा. ज्या पुस्तकांमधनं ज्ञान घेतलेलं आहे ते पहिल्यांदा चाळावे आणि त्याच्यामधनं आरोग्य शुद्ध कसं ठेवू शकतो, चांगलं कसं ठेवू, त्याचा अभ्यास घ्यावा आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या. ठिकाणी थेट आता त्यांनी आरोप केलेला आहे. त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीनं आता मागणी केलेली की हे आरोग्य केंद्र हे पाहिजे त्या चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावं. मात्र या ठिकाणी कुठेतरी लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम ह्या ठिकाणी सत्ताधारी असतील या महानगरपालिका खेळत असल्याचा देखील आरोप या ठिकाणी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता हे आरोग्य केंद्र कंटेनर जे आहे ते येणाऱ्या काळात दुसरीकडे हलवलं जाणार का, या त्यामुळे येणाऱ्या काळात आरोग्य लोकांचे धोक्यात येणार का, हा देखील मुळात प्रश्न पडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ठाकरे गटाकडनं ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडनं आता कशा प्रकारची मागणी केली जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.